हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण रबरच्या उत्पादनाविषयी चर्चा करूया. रबर आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसतं. अगदी आपल्या चपला किंवा स्लिपर्सपासून सर्जिकल ग्लोव्ज म्हणजे हातमोजे, खेळणी जसं की हे तरंगणारं बदक, त्यानंतर टायर्स खूप महत्त्वाचे आहेत बरोबर. त्याशिवाय बूट्स, शूज, जोड्यांच्या तळव्यांमध्ये आणि कधीकधी रस्त्यावरही रबर वापरलं जातं. म्हणजेच आधुनिक जीवनासाठी रबर खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूया रबर तयार कसं करायचं. तर रबर हे दोन मुख्य प्रकारचं असतं. एक तर असतं नैसर्गिक रबर आणि दुसरं म्हणजे कृत्रिम रबर. कृत्रिम रबर हे रसायनांपासून तयार केलं जातं, पण आपण त्याच्या उत्पादनावर आज चर्चा करणार नाही. आपण फक्त नैसर्गिक रबरच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करूया. तर नैसर्गिक रबर तयार करण्याचा पहिला टप्पा आहे रबरचा चीक किंवा रस गोळा करणे. आता चीक म्हणजे काय तर पहा, तुम्ही इथे हे झाड बघू शकता. ठीक आहे, या झाडाच्या सालीतून हळूहळू गळत असलेलं हे चिकट पदार्थ पाहिलाय का? झाडांमधून किंवा झाडाच्या सालीमधून गळणाऱ्या अशा प्रकारच्या डिंकासारख्या पदार्थाला चीक म्हणतात. रबरसुद्धा यासारख्याच चिकापासून तयार होतं, पण ते कुठल्याही झाडाच्या चिकापासून तयार नाही होत. ठीक आहे, त्यासाठी विशिष्ट रबराचं झाडच लागतं. पहा, हे त्याचं चित्र आहे, रबरच्या झाडाचं चित्र. हे झाड पांढऱ्या रंगाचा चीक तयार करतं, ज्यावर काही प्रक्रिया केल्यानंतर त्याचं रबर बनतं. रबराची झाडं मोठ्या प्रमाणात लावली जातात आणि त्यानंतर ते झाड मोठं झालं की त्यावर अशा प्रकारे एक लहानसा कट किंवा काप केला जातो आणि मग त्या कापातून चीक गळायला लागतो आणि मग तो अशा प्रकारे बादलीत गोळा केला जातो. तर हे पांढरं द्रव्य म्हणजे रबराचा चीक आहे. या रबराच्या चिकाला लॅटेक्स सुद्धा म्हणतात, इंग्लिशमध्ये LATEX, लॅटेक्स. तर आता पहिला टप्पा होता चीक गोळा करणे. पण चीक हा तर पातळ आहे, द्रवसर आहे बरोबर. मग आता या पातळ रबराच्या चिकाचं कडक कोरडं रबर कसं बनतात ते पाहूया. वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. चीक जमा झाल्यावर दुसरा भाग असतो ते म्हणजे क्लथन. आता क्लथन म्हणजे काय? हा शब्द ऐकायला खूप फॅन्सी वाटतो, पण प्रत्यक्षात खूप सोप्पा आहे. चला एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही दुधाचा एक पेला घेतला आणि त्या दुधात काही थेंब लिंबाचा रस टाकला. तर मग काय होतं? दुधातले सगळे घन पदार्थ वेगळे होतात आणि मग त्याचं पनीरमध्ये रूपांतर करता येतं बरोबर. तुम्ही हे अशा प्रकारे दुधाचं पनीर बनवताना आपल्या आईला कधी बघितलं असेल, हो ना? तर या प्रक्रियेला क्लथन म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्ही दुधाला दह्यात बदलताना सुद्धा बघितलंय, ते सुद्धा क्लथनाचंच उदाहरण आहे. तसंच आपल्या हाताला जर छोटीशी जखम झाली तर थोडा वेळ रक्त वाहून झाल्यानंतर ते रक्त गोठतं, हे पाहिलं असेल. आता रक्त गोठण्याची ही प्रक्रिया सुद्धा क्लथनाचाच एक प्रकार आहे. तर मग याचाच अर्थ असा की क्लथन म्हणजे द्रवाचं घट्ट होणं. मग आता रबराच्या चिकाचं क्लथन कसं करतात ते पहा. रबराचा चीक बादल्यांमध्ये गोळा झाल्यानंतर अशा प्रकारे टबमध्ये ओतला जातो. त्यानंतर या चिकात थोड्या प्रमाणात आम्ल म्हणजे ॲसिड मिसळलं जातं. आम्ल कशासाठी मिसळायचं? तर ज्याप्रमाणे दुधाचं क्लथन झालं लिंबाच्या रसाने, त्याचप्रमाणे या आम्लाने या चिकाचं क्लथन होतं. म्हणजे हा चीक घट्ट होतो आणि त्यातून पाणी वेगळं करता येतं. आणि मग नंतर काय? हे घट्ट होण्यासाठी तसंच ठेवून दिलं जातं. मग काही तासांनी ज्याप्रमाणे दूध पनीरमध्ये बदलतं तसंच हा चीक घट्ट होतो आणि त्याचा रबराचा असा स्लॅब किंवा वीट तयार होते. पण आता या चिकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि ते पाणी काढून टाकणं महत्त्वाचं आहे. मग आता ते कसं करायचं पहा. रबरच्या उत्पादनाचे 2 टप्पे बघितले. पहिला म्हणजे चीक गोळा करणे आणि नंतर त्याचं क्लथन करणे. मग आता तिसरा टप्पा आहे क्लथन झालेल्या विटेला किंवा फरशीला वाळवणे. आता हे कसं वाळवतात ते बघूया. हे चित्र पहा. तुम्हाला इथे 2 रोलर्स दिसतात का? हा आहे पहिला रोलर आणि हा खालचा दुसरा रोलर. या 2 रोलर्सच्या मधून घट्ट झालेल्या चिकाच्या स्लॅबला आपण ढकलतो आणि मग या 2 रोलर्सच्या मधल्या छोट्याशा जागेतून जेव्हा आपली रबरची फरशी जाते, क्लथन झालेली फरशी जाते, तेव्हा त्यातलं सगळं पाणी पिळून टाकलं जातं. हे अगदी तसंच आहे जसं पनीरमधून पण पाणी काढून टाकलं जातं, पण पनीरवर आपण फक्त वजन ठेवतो. इथे आपण रोलर्सचा वापर करतो. रोलर्समधून टाकल्यामुळे आपल्या क्लथन झालेल्या रबरच्या पट्ट्या या थोड्या अजून पातळ आणि शुष्क होतात, ज्यामुळे त्या अशा प्रकारे लटकवता येतात.
अशा प्रकारे वाळत टाकल्याने त्यातलं उरलेलं पाणीसुद्धा वाळून जातं. पण इथे आपण ह्या रबराला उन्हात न वाळवता एका विशिष्ट स्मोक हाऊसमध्ये वाळवतो. स्मोक म्हणजे धूर आणि हाऊस म्हणजे घर. तर अशा मोठ्या खोलीमध्ये धूर केला जातो. आपण इथे चित्रात हा धूर बघू शकतो. असा धूर लाकडं जाळून तयार करता येतो आणि त्यामुळे हे रबर लवकर वाळतं. मग स्मोक हाऊसमध्ये काही आठवड्यांच्या वाळवण्यानंतर आपल्याला सुकलेल्या रबराच्या पट्ट्या मिळतात. आता इथे आपला सुकवण्याचा टप्पासुद्धा पूर्ण झालाय. मग आता रबर उत्पादनाच्या टप्प्यामध्ये वाळवण्यानंतर येतं कालवणं. मग आता तुम्ही म्हणाल यात काय कालवायचं? त्यात कालवायचे असतात रंग आणि रसायनं. तुम्ही सगळ्यांनी रबर बँड्स बघितले आहे बरोबर. पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का की एकच रबरच्या झाडापासून इतके वेगवेगळे रबर बँड्स कसे बरं मिळतात? तर त्याचं उत्तर आहे मिश्रण करणे, रंगाचं मिश्रण करणे. या टप्प्यात आपण रबरामध्ये विविध रंग आणि रसायनं मिसळतो, ज्यामुळे रबरचे गुणधर्म बदलतात. आणि हे केल्यानंतर, हे सगळं एकत्र मिसळल्यानंतर तो रंग आणि रसायनं सगळीकडे पसरतात आणि अशा प्रकारे हा पण टप्पा पूर्ण होतो. आता त्यानंतरचा टप्पा आहे उपचार करणे. आता इथे उपचार म्हणजे काय एखाद्या आजारी व्यक्तीला बरं करणे तसा उपचार नाही. तर उपचार म्हणजे रबरशी संबंधित एक रासायनिक प्रक्रिया आहे. मग आता उपचार म्हणजे काय हे एका उदाहरणाने समजून घेऊया. तुम्ही कधी पांढरं फेविकॉल किंवा इतर गोंद हातावर किंवा अशा प्रकारे टेबलवर पसरवलाय का? काही तासांनंतर हे गोंद द्रवसर अवस्थेतून घट्ट स्थायू रूपात बदलतं बरोबर. मग अशा द्रवसर द्रव्याचा घट्ट आणि घन होण्याच्या प्रक्रियेला उपचार किंवा क्युअरिंग म्हणतात. पण एक लक्षात ठेवा, ही प्रक्रिया फक्त द्रवाचं घनामध्ये रूपांतर करणारी भौतिक प्रक्रिया नाही आहे, तर ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की एकदा रबर क्युअर झालं म्हणजे एकदा रबरचा उपचार झाला की ते पुन्हा द्रव होऊ शकत नाही. इथे या डिंकाचे गुणधर्म कशा प्रकारे बदलले ते पहा. सुरुवातीला द्रवरूपात असताना हे चिकट आणि वाहू शकणारं होतं, पण आता वाळल्यानंतर हे चिकटही नाही आहे आणि हे वाहूसुद्धा शकत नाही, घट्ट झालंय. इथे या सांडवलेल्या रबरचे काही भाग आपण बघू शकतो, ते अजून पूर्णपणे घट्ट किंवा कोरडे झालेले नाही आहे, म्हणून मग ते भाग काही प्रमाणात अजूनही चिकट आहे. आता हे होतं उदाहरण डिंकावरच्या उपचाराचं. आता पहा रबरचा उपचार कसा करतात. रबरचा उपचारासाठी एक वल्कनायझेशन नावाची प्रक्रिया वापरली जाते. वल्कनायझेशन ही रबरसाठी वापरली जाणारी सगळ्यात प्रसिद्ध उपचार पद्धत आहे. फेविकॉल किंवा डिंक जसा बाहेर ठेवला असता नैसर्गिकरित्या वाळून जातो तसं रबरचं नाही आहे. रबरला सुकवण्यासाठी आणि त्याला योग्य गुणधर्म देण्यासाठी त्यात काही रसायनं मिळवावी लागतात. या प्रक्रियेसाठी सल्फर म्हणजे गंधक हे महत्त्वाचं रसायन आहे. वेगवेगळ्या प्रमाणात गंधक रबरामध्ये मिसळल्यानंतर रबर घट्ट होतं आणि आपल्याला हवे तसे गुणधर्म प्राप्त होतात. गंधकाची रबरसोबत रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामुळे आपल्याला हवे तसे गुणधर्म रबरला प्राप्त करून देता येतात. वल्कनायझेशन नंतर रबरला कोणकोणते गुणधर्म मिळतात हे पहा. पहिलं म्हणजे रबर अधिक टणक होतं किंवा कडक होतं आणि खूप जास्त टिकाऊसुद्धा होतं. उदाहरणार्थ गाडीचे टायर्स किंवा चाक तयार करताना आपल्याला रबर हे टणक आणि घट्ट असं हवं असतं, त्यासाठी वल्कनायझेशन महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे लवचिकता. जर तुम्हाला रबर बँड किंवा फुगे तयार करायची असतील तर ते लवचिक हवे नाही का. वल्कनायझेशनमुळे रबर लवचिकसुद्धा होतं, ज्यामुळे रबर बँड आणि फुगे हे छानपैकी ताणले जाऊ शकतात. आणि तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे झीज होण्यास प्रतिकारकता. वल्कनायझेशन नंतर रबर झीज होण्यापासून अधिक सुरक्षित होतं. टायरसारख्या उत्पादनासाठी ही खासियत खूप महत्त्वाची आहे. वल्कनायझेशनचा वापर करून तयार होणारे उत्पादनं पहा. पहिला आहे इरेझर म्हणजे खोड रबर. वल्कनायझेशनमुळे रबर घट्ट होतं. नंतर आहे गाडीचे चाकं किंवा टायर्स. हे टायर्स घट्ट, टिकाऊ आणि झीज प्रतिरोधकसुद्धा असतात. इथे सुद्धा वल्कनायझेशनचा वापर होतो. नंतर आहे फुगे. फुगे लवचिक आणि ताणण्यायोग्य बनवण्यासाठी सुद्धा वल्कनायझेशन खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण नैसर्गिक रबरचे उत्पादन कसे होते हे बघितले. यातले शेवटचे 2 टप्पे कालवणे आणि उपचार यांच्यावर अवलंबून आहे की शेवटचं उत्पादन हे टणक असेल की लवचिक असेल बरोबर. आता रबर उत्पादनाची प्रक्रिया पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात पहिलं आहे चीक जमा करणे.
रबरच्या जाडामध्ये काप देऊन त्याचा चीक अशा प्रकारे बादलीमध्ये गोळा केला जातो. त्यानंतर आहे क्लथन. क्लथन म्हणजे या पातळसर द्रवसर चिकाला घट्ट करणे. ते घट्ट करण्यासाठी या रबरच्या चिकामध्ये आम्ल मिसळलं जातं आणि मग त्याला तसंच काही तास ठेवून दिलं जातं. मग नंतरचा टप्पा आहे वाळवणे. क्लथनानंतर जे विटेसारखं किंवा फरशीसारखं बनतं त्याला स्मोक हाऊसमध्ये धुराच्या मदतीने वाळवलं जातं. नंतर हे जे रबरचे पातळ पत्रे मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळी रसायनं आणि रंग मिसळले जातात. आणि सगळ्यात शेवटी आहे उपचार. रबरवर उपचार करण्याची सगळ्यात प्रसिद्ध प्रक्रिया आहे ती म्हणजे व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशनमुळे रबरला वेगवेगळे गुणधर्म प्राप्त करून देता येतात, ज्यामुळे आपल्याला टायरसारख्या टणक पण रबर बँड किंवा फुग्यांसारख्या खूप लवचिक वस्तूसुद्धा बनवता येतात. तर अशी आहे नैसर्गिक रबर उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया.